दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गाडीवरील मंदिरात प्रवेश बंदी घातली आहे। तर वर्षाच्या इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई करण्यात आली आहे। याच निर्णयाविरोधात गुरुवारी सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी किल्ल्यावर जोरदार आंदोलन केलं, महाआरती केली आणि घंटानाद करत प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनात आता दोन्ही शिवसेना आणि भाजपचे नेतेही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पण हा वाद नेमका सुरू कधी झाला आणि काय आहे यामागचं कारण ते समजून घेऊयात। दुर्गाडी किल्ल्यावर वरच्या भागात ऐतिहासिक दुर्गा देवीचं मंदिर आहे, तर किल्ल्याच्या पायथ्याशी ईदगाह आहे। एकीकडे हिंदू संघटनांचा दावा आहे की या ठिकाणी मूळ दुर्गा देवीचं मंदिर असून हा हिंदूंचा पवित्र गड आहे, तर दुसरीकडे मुस्लिम समाजाचा दावा आहे की ही जागा ऐतिहासिक ईदगाह आहे। हा संपूर्ण वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे, म्हणजेच कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे। कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत पोलिसांनी येथे तात्पुरती व्यवस्था केली आहे। शांतता राखण्यासाठी इथे राज्य राखीव पोलिसांचा SRPFचा अहोरात्र कडा पहारा असतो। ईदच्या दिवशी हिंदूंना दर्शनासाठी मिळणारी बंदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मान्य नव्हती। त्यांच्याच आदेशावरून 1986 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी याच ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर आता तब्बल 4 दशकं उलटली तरी ही प्रथा आणि हा संघर्ष आजही तितक्याच प्रखरतेने सुरू आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात असलेला दुर्गाडी किल्ला हा महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठा आरमाराच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा भुईकोट किल्ला आहे। या किल्ल्याला प्राचीन काळापासूनच एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे। हा किल्ला कल्याण भिवंडी मार्गावर उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आहे। प्राचीन काळी म्हणजे सातवाहन राज्यांच्या राजवटीत कल्याण हे देश विदेशात चालणाऱ्या व्यापाराचं एक जागतिक पातळीवरील प्रमुख केंद्र आणि मोठे बंदर होतं। या बंदरातून नाणेघाट मार्गे जुन्नर आणि पैठण पर्यंत व्यापारी माल जात असे। मध्ययुगीन काळात या भागावर मुघल आणि विजापूरच्या आदिलशाहीचं नियंत्रण होतं। मुघल काळात कल्याण शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी तटबंदी, 11 बुरुज आणि अनेक दरवाजे बांधण्यात आले होते। असे सांगितले जाते की जेव्हा या किल्ल्याचे बांधकाम आणि पाया खोदण्याचं काम सुरू होतं तेव्हा तिथे अमाप खजिना सापडला। दुर्गा बांधतानाचा एवढा मोठा खजिना सापडणे ही दुर्गा देवीचीच कृपा आहे अशी श्रद्धा ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ल्यावर दुर्गा मातेचं एक सुंदर मंदिर उभारलं आणि या गडाचं नाव दुर्गाडी किल्ला असं ठेवलं। दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरती सुरू असलेला वाद हा आजही न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे न्यायालय यावर आता काय अंतिम तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या संपूर्ण वादावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।